मला असं वाटतं, की शिंदे सेना असो की भाजप असो, हे जे टीका करतात आहे, मग माझा सवाल असा आहे, आता आपण सलमान खानला बनवून टाकू ना, कारण की तो आर-एस-एस मध्ये गेलेला होता. आर-एस-एसच्या कार्यक्रमात उपस्थित होता. तर सलमान खानला बनवलं असतं, तर यांच्या छातीला ठणक पडली असती का? या आर-एस-एसच्या कार्यक्रमात गेला तो मुसलमान शुद्ध झाला आणि जो शिवसेनेमध्ये आहे तो मुसलमान अशुद्ध आहे. असं काही यांचं मत आहे का? आणि म्हणून एकदा आपलं मत स्पष्ट करावं. त्याच्यामुळे मी अनेकदा सांगितलं, की तारे खान नागपूरचा भाजपचा मोठा पदाधिकारी आहे. त्याला मोठ्या पदावर बसवलेलं आहे. मोठे ठेके त्याला दिलेले आहेत. त्याच्यावरती बिर्याणी बीजेपीला आवडतं. आणि सिंध सेनेने एखादा मुसलमान नेमला, तर त्याच्यावर टीका करायची हिंदुत्वाच्या बद्दल. तर म्हणून दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा 4 बोटं भाजप आणि शिंदे सेनेकडे आहे, हे त्यांनी पहिले लक्ष घातलं पाहिजे.